काल सायंकाळी अमरावती शहरासह अमरावतीच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी वारा आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावली आणि या वादळी वारा आणि पावसामुळे शेतीचं तर अनेक भागामध्ये नुकसान झालं। दुसरीकडे सोलर पॅनलला देखील फटका बसलेला आहे। अमरावतीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेवसा गावामध्ये जर आपण पाहिलं तर वादळी वारा आणि पाऊस आला आणि त्यामुळे या ठिकाणी सोलरचं अशा पद्धतीनं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। इथून काही अंतरावर एक टिनपत्राचं घर होतं आणि ज्या पद्धतीनं वादळी वारा आणि पाऊस त्यामुळे त्या हवेच्या झोकामध्ये अक्षरशः ते टिनपत्राचं घर जे आहे ते उडालं आणि त्या घरामधला पंखा जो आहे तो मोठा या ठिकाणी सोलर पॅनलवर येऊन पडला। काही साहित्य टीन वगैरे या ठिकाणी येऊन पडले त्यामुळे सोलर पॅनलचं जे आहे ते अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे। जवळपास सोलर पॅनलच्या ठिकाणी 6 प्लेट्सपैकी 3 प्लेट्सचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। मोठं भगदाड जे आहे ते या ठिकाणी पडल्याचं दृश्य सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या घरमालकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। माझ्यासोबत यातले रहिवाशी आहे। तर नेमकं काय झालं, काल काय सांगणार? नाही, काल वारं सुटलं होतं, खूप सारं वारं होतं, पाणी पण आलं, गारपीटही झाली। त्या बाईचं जे घर होतं बाजूने घर होतं 50-60 फुटावर, ते घर उडालं, थेट येऊन आपल्या सोलरवर पडलं। तर त्यामधला जो बल्लीव सहित पंखा जो होता तो पंखा त्याच्यावर पडला। तेच वारं आणखी घुमलं, थेट तिनं बाजूवाल्याच्या घरात पडले। त्या बाजूवाल्याचं नुकसान झालेलं आहे आणि आपलंही नुकसान झालं। किती रुपयाचं हे नुकसान आहे तर कळवलं का सोलर कंपनी? नाही, तसं काही कळवलं नाही। त्याच्यापर्यंत आपण तो फोटो वगैरे पाठवले सोलर, त्याचा काही रिस्पॉन्स आलेला नाही अजून काही। आता काय म्हणणं आहे त्याचं काय माहीत, त्याचे सध्या काही माहीत नाही आहे। आपण बघू शकतो जो फॅन होता टीन पत्र्याच्या घरात, त्या घर जे आहे ते हवेच्या झोकाने अक्षरशः उडाला आणि सिलिंग फॅन आणि बल्ली जे आहे ते थेट या सोलर पॅनलवर येऊन पडलेले आणि या ठिकाणी अशा पद्धतीने जर आपण पाहतं सोलर पॅनल पूर्णतः डॅमेज झालेले आहे। 6 पैकी 4 प्लेट जे आहेत त्या या ठिकाणी खराब झालेल्या आहेत। त्यामुळे कंपनीकडनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती या नागरिकांनी केलेली आहे। कॅमेरामन अंकित दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।